मस्त थंडगार असं ज्वारीचं आंबील आणि इकडे नाचणीचं आंबील. उन्हाळा आला की आपल्याला कोल्ड ड्रिंक्स किंवा असं बर्फ घातलेली वेगवेगळी सरबत आपल्याला छान वाटतात. खरं सांगू का, असे पदार्थ जरी वरून थंडगार असले तरी पोटामधली उष्णता वाढवतात. त्यापेक्षा आपले पारंपरिक पदार्थ वरून सुद्धा थंडगार असतात, शिवाय पोटालाही थंडावा देतात आणि शरीरामधली उष्णता कमी करतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे आंबील. आणि आज आपण 2 प्रकारचे आंबील करणार आहोत. नाचणीचं आंबील, ज्वारीचं आंबील. आमच्या घरची साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. बघायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे प्रकार आवडले असेल तर लाईक नक्की करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण खास उन्हाळ्यासाठी आपले पारंपरिक 2 पदार्थ करतोय. ज्वारीचं आंबील आणि नाचणीचं आंबील दोन्ही करायला अतिशय सोपे आहेत. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. पहिल्यांदा आपण करतोय ज्वारीचं आंबील, त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतलंय 2 ते 3 मोठे चमचे ज्वारीचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, 2-3 ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या, 1 कप पाणी आणि आपल्याला ताक करायचंय त्यासाठी लागणार आहे 1 कप दही. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. ज्वारीचं आंबील पहिल्यांदा करतोय तर इथं आपण 2 ते 3 मोठे चमचे ज्वारीचं पीठ घेतलंय. यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी. तर साधारण 1 वाटीभर किंवा कपभर पाणी घालायचं. सुरुवातीला थोडंसं पाणी घालून गुठळ्या मोडून घ्यायच्या. गुठळ्या मोडल्या, आता उरलेलं सगळं पाणी यामध्ये घालायचं. आता याला शिजवून घेऊया. गॅस चालू करायचा. सुरुवातीला जोर भांडं गरम होत नाही तोपर्यंत गॅस मी मोठा ठेवते. त्यानंतर याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं. आता आंबील करताना सुद्धा 2 प्रकारे करतात. तर काय करतात, आदल्या दिवशी रात्रीच हे जे आपण पीठ करणार आहोत ते शिजवतात आणि ताकामध्ये मिसळून ठेवतात. माठामध्ये भरून ठेवायचं. सकाळी छान ते थंडगार पडतं आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. अशा पद्धतीने करता येतं. पण जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता. आता बघा, याला उकळी यायला लागलेली आहे. आपण गॅस कमी करूया. याला सतत हलवत राहायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटं हलकंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता याला उकळी यायला लागली. आता आपण गॅस कमी करूया. यामध्ये घालूया ठेचलेला लसूण. खूप जास्त नाही, अगदी एक 5-6 ठेचलेल्या पाकळ्या घ्यायच्या. चवीप्रमाणे मीठ. तर गॅस कमीच करायचा आणि याला सतत हलवत 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचं. गॅस कमी करा म्हणजे मग याच्यातल्या गुठळ्या मोडता येतात. तर 4 ते 5 मिनिटं याला शिजवून घेतलं आणि आपलं हे आंबिलाचं मिश्रण तयार झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि याला संपूर्ण गार करायचं. तर आपण ही इन्स्टंट आंबिलाची रेसिपी बघतोय. पूर्वी कसं केलं जायचं, हे मिश्रण रात्रीच शिजवून घेतलं जायचं. संपूर्ण गार झाल्यानंतर ते ताकामध्ये मिसळलं जायचं आणि मग ते माठामध्ये भरून ठेवलं जायचं आणि सकाळी ते थंडगार व्हायचं. मग त्याचा दिवसभर आस्वाद घेतला. ते हलकंसं आंबूसपणा, ते थोडंसं आंबलेलं असतं ना, त्यामुळे चवीला छान लागतं. तुम्हाला तसं करायचं तर तसंही करू शकता. हे सगळं आंबील रात्री करून ठेवा आणि सकाळी प्यायला घेऊ शकता. आपण इन्स्टंट करतोय. आता हे संपूर्ण गार करून घेऊया. आणि हे बघा, ज्वारीचं हे मिश्रण आपण तयार केलं आहे. हे संपूर्ण गार झालं. आता आपण आंबील करूया. आंबील करण्यासाठी आपल्याला लागतं ताक. ताकासाठी लागतं दही. हे दही आपण एका भांड्यात घ्यायचं. हे दही आपण चांगलं मिक्स करून घेऊया. म्हणजे याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. यामध्ये मी थोडं पाणी घालते. आता एकतर तुम्ही ताक असेल तर ताकामध्ये हे मिश्रण मिसळा. माझ्याकडे दही आहे त्यामुळे मी आधी हे दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आपण हे मिश्रण याच्यामध्ये घालूया. याला मिक्स करायचं आहे. सगळं छान एकजीव झालं. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. सगळं छान आपण घुसळून घेतलं. आता जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये घालायची थोडीशी चिरलेली कोथिंबीर. मला ना खूप असं दाताखाली आलेलं आवडत नाही, त्यामुळे मी अगदी थोडीशी कोथिंबीर घातली आहे नावाला. आणि आपलं हे ज्वारीचं आंबील तयार झालं. आता हे मी साध्याच पाण्यापासून केलेलं आहे. जर तुम्ही माठातलं गारेगार पाणी वापरलं किंवा फ्रीजमधलं पाणी वापरलं तर त्यावेळी तुम्ही हे ज्वारीचं आंबील पिऊ शकता. पण जर तुम्ही साधं पाणी वापरले, थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि मग प्यायला घ्या. किंवा जर तुम्हाला फ्रीजमधलं नको आहे असंच प्या, किंवा थोडा वेळ मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवा. मातीमुळे ते आपसुकच नैसर्गिकरित्या थंड होईल. तर आता हे आंबील कधी घेतात, तर जसं आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळे थंड पेय घेतो, जसं की आपण कोल्ड्रिंक आहे किंवा ताक घेतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही हे आंबील कुठल्याही वेळेस घेऊ शकता.
फक्त रात्री शक्यतो घ्यायचं नाही, कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे ना, त्यामुळं तुम्ही जेवणामध्ये जसं ताक वापरतो तसंच अगदी हे आंबील घेतलं तरी पण चालतं. मस्त असं थंडगार आंबील पोटालाही थंडावा देतं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ते असे कोल्ड्रिंक्स वगैरे पिण्यापेक्षा हे कधीही उत्तम. ज्वारीचं आंबील तर बघितलं, आता नाचणीचं आंबील कसं करायचं ते बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. नाचणीचं आंबील करण्यासाठी आपण घेतलं आहे 2 ते 3 चमचे नाचणीचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, 7-8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, 1 कप पाणी आणि 1 कप दही. साहित्य बघितलं, अगदी सेमच आहे, रेसिपी पण सेम आहे. तर आपण एका पातेल्यात हे नाचणीचं पीठ घेऊ, त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालू आणि याला कालवून घ्यायचं आहे. नाचणीमध्ये तशा फारशा गुठळ्या होत नाहीत. थोड्या पाण्यामध्ये मिसळलं. आता हे उरलेलं कपभर पाणी यामध्ये घालूया आणि याला शिजवून घेऊ. गॅस चालू करू. यामध्ये घालायचा ठेचलेला लसूण. लसूण नाही घातला तरी पण चालेल बरं का. आणि मीठ चवीपुरतं. गॅस मोठाच ठेवते आहे. सुरुवातीला एक उकळी आणूया. तर हे बघा, याला आता उकळी आली. गॅस कमी करूया आणि याला सतत हलवत 3-4 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊ. फक्त लक्षात घ्या, याला सतत ढवळत राहायचं, म्हणजे याच्यात गुठळ्या होणार नाही. तर 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर आपण याला छान शिजवून घेतलं आहे. आता बघा किती मस्त दाटसर असं हे मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करूया आणि यालाही संपूर्ण गार करून घेऊ. हे आंबीलसुद्धा तुम्ही जर रात्री करून ठेवलं, माठामध्ये समजा एखाद्या छोट्याशा माठात भरून ठेवायचं, सकाळी ते नैसर्गिकरित्या थंडगार होतं आणि ते घ्यायचं, म्हणजे मग फ्रीजमध्ये वेगळं ठेवण्याची गरज पडत नाही. आपण इन्स्टंट करतोय त्यामुळे याला गार करू आणि मग आंबील कसं करायचं ते बघू. तर आपलं हे ज्वारीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आंबील करूया. अगदी ज्वारीचं केलं ना तसंच करायचं. दही घ्यायचं, दह्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. तर मी हा विस्कर वापरते आहे. रवीने सुद्धा खूप छान होतं. खरं तर रवीनेच केलं जातं. याला छान मऊ करून घेतलं. आता यामध्ये हे नाचणीचं मिश्रण घालूया. याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्तीचं पाणी घालण्याआधी याला मिक्स करून घेतलं ना, गुठळा चांगला मोडला जातं. यामध्ये आता भरपूर पाणी घालू आणि याला ताकासारखं पातळ करून घेऊ. याला आपण असं मिक्स करून घेतलं. इतपत मी घट्ट ठेवलेलं आहे. तुम्हाला आणखी थोडंसं पाणी घालून पातळ करायचं असेल तरी पण चालेल. थोडीशी नावाला कोथिंबीर आणि आपलं हे मस्त असं नाचणीचं आंबील तयार आहे. उन्हाळ्यामध्ये ज्वारीचं आंबील तर मला असं वाटतं की कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही घेऊ शकता, पण नाचणीचं आंबील उन्हाळ्यामध्ये आणखीन उत्तम, कारण नाचणी ज्वारीपेक्षाही गुणधर्माने शीत असते. त्यामुळं नाचणीचं आंबील हे दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस पिण्यासाठी सुद्धा उत्तम आहे. तुम्हाला जर आणखी याला असं छान पौष्टिक करायचं आहे तर हे रात्रीच्या वेळी तुम्ही फक्त नाचणीचं ते मिश्रण करून ठेवा, सकाळी ताकामध्ये मिसळून माठामध्ये भरून ठेवा आणि दिवसभरामध्ये हवं तेव्हा पिऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा आपलेच काही पारंपरिक पदार्थ असे आहेत जे प्यायल्याने आपल्या पोटालाही थंडावा मिळतो आणि मनालाही तृप्ती मिळते, शिवाय जिभेला पण चव चांगली येते. अशा प्रकारे 2 आंबिलाचे प्रकार केले, नाचणीचं आंबील, ज्वारीचं आंबील. यातलं कुठलं आंबील तुम्हाला जास्त आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. दोन्हीही प्रकार करून बघा. प्यायला सुद्धा चांगले लागतातच, जिभेला चव आणतातच, शिवाय उन्हाळ्यामध्ये जी उष्णता वाढते ना शरीरातली ती सुद्धा कमी करण्यासाठी मदत करतात. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.